शिवांगी मॅडम करा सुरुवात. नमस्कार. चांगुल शुभांगी मुळे सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. आज जागतिक पुस्तक दिन. आजच्या या खास दिवसाचं औचित्य साधून आपण चांगुलपणाच्या चळवळीच्या पहिल्या ही द्वैवार्षिक वसंत ऋतू विशेषांकाचं प्रकाशन करणार आहोत. या प्रकाशन समारंभाकरता प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध लेखिका संपादिका डॉक्टर गीताली ताई उपस्थित आहेत. डॉक्टर गीताली, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार आणि धन्यवाद. त्याचप्रमाणे चांगुलपणाच्या चळवळीचे संकल्पक डॉक्टर ज्ञानेश्वर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आपलं देखील मनापासून स्वागत. धन्यवाद. तसंच सुप्रसिद्ध लेखिका आणि चांगुलपणाच्या चळवळीच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या सदस्या दीपा देशमुख यांचं देखील मी मनापासून स्वागत करते. दीपाताई, नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहित आहे की चांगुलपणाच्या चळवळीची संकल्पना डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे म्हणजे परराष्ट्र खात्याचे जे निवृत्त सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत त्यांची आहे. ही चांगुलपणाची चळवळ राज्यव्यापीच फक्त नाही तर देशव्यापी आणि पुढे जाऊन विश्वव्यापी करण्याचा डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचा मानस. मी हे माझं भाग्य समजते की या विश्वव्यापी चळवळीचा मी एक भाग आहे, मी एक सदस्य आहे. चांगुलपणाची चळवळ, त्याचे उपक्रम, चळवळीच्या अंतर्गत होत असलेल्या संवाद मालिका या सर्वच गोष्टी दिवसेंदिवस विस्तारित आहेत, लोकांच्या मनात रुजत आहेत. चांगुलपणाच्या चळवळीचे विचार, त्याचे अनेक कंगोरे लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून आपण यंदा पहिलाच दिवाळी अंक प्रकाशित केला. या दिवाळी अंकाचं संपादिका म्हणून मला काम करता आलं हे मी माझं भाग्य समजते. दिवाळी अंकाच्या निमित्तानं आपल्या देशातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांचे विचार, त्यांचा जीवन प्रवास आणि वाचकांसमोर आणण्याचा आपण प्रयत्न केला. आपल्या दिवाळी अंकाला उत्तम प्रतिसाद मिळालाय आणि म्हणूनच लिखाणातून आपले चांगुलपणाचे विचार, सकारात्मक उपक्रम आपण सातत्याने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि ह्याच दृष्टिकोनातून डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण पहिलाच द्वै वसंत ऋतू विशेषांक प्रकाशित करत आहोत. या विशेषांकाच्या संपादिका म्हणून डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांनी माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्यांचं प्रोत्साहन, मार्गदर्शन असंच सदैव मिळत राहो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. या विशेषांकाचं प्रकाशक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आहे, हे देखील कौतुकाची गोष्ट आहे. हा विशेषांक करत असताना मला दीपा देशमुख यांचं देखील बहुमोल मार्गदर्शन लाभलं आणि हे मी माझं खरोखरी एक भाग्य समजते. इतके चांगले लोक, दीपा ताईंसारख्या अनेक चांगली मंडळी माझ्या बरोबर जोडली गेली आहेत आणि त्याचं कारण आहे मुळे सर. तर हा जो एक खूप मोठा मला मिळालेला एक काय म्हणतो आपण भाग्यच मी म्हणते की जसं आपण पैसे म्हणतो त्याचप्रमाणे आपला मित्रपरिवार आणि आपण जे श्रीमंती आपल्याला मिळते ती काही वेगळीच असते आणि त्याचा अनुभव गेले मी 2 वर्ष चळवळीतून अनुभवतीये. त्याचप्रमाणे दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन त्यांचा लेख आपण इथे घेतलाय. तसंच चांगुलपणाच्या चळवळीचे अनेक सदस्य या सर्वांनी लेखाच्या संदर्भात अचूक माहिती, फोटो देऊन मला खूप उत्तम सहकार्य केलंय, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. मांडणी करणारे पुण्याचे अमोघ आर्ट्सचे हरीश घाटपांडे व त्यांचे मित्र अजित पेंडसे यांचे देखील मनापासून आभार. आता आपण विशेषांकाचं प्रकाशन करणार आहोत. डॉक्टर गीताली विनायक मंदाकिनी यांच्या हस्ते आपण प्रकाशन करणार आहोत. तत्पूर्वी मी डॉक्टर गीताली यांचा आपल्याला परिचय करून देते. अतिशय चतुरस्त्र असं हे व्यक्तिमत्व आहे. ते MSc PhD आहेत. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विषयाचा 33 वर्ष म्हणून त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. प्राध्यापिका म्हणून निवृत्त जरी झाल्या असल्या तरी त्या इतर अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. त्या हाडाच्या कार्यकर्त्या आहेत, उत्तम लेखिका आहेत. अनेक पुस्तकांचं, त्या स्त्री विषयक पुस्तकं देखील आहेत. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत, त्यांचं संपादन केलेलं आहे. त्या व्याख्यानं देतात, अभ्यास वर्ग, शिबिर वर्ग असं घेतात. निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या विश्वस्त आहेत आणि या ट्रस्ट मार्फत अनेक उपक्रम राबवले जातात.
मिळून साऱ्या जणी या सुप्रसिद्ध मासिकाच्या त्या संपादक आहेत. त्याचप्रमाणे पुरुष उवाच या दिवाळी अंकाच्या देखील त्या संपादिका आहेत. इतर अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केलेले आहे. सामाजिक जाणीवेतून त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीरित्या साकारलेले आहेत. जून 1978 ते एप्रिल 1979 दरम्यान नागेपल्ली या गडचिरोली जिल्ह्यातील गावी प्रौढ शिक्षण आणि स्त्रियांमध्ये जाणीव जागृतीचं काम त्यांनी केले. नर्मदा बचाव आंदोलनाच्या पुणे समर्थन गटाच्या त्या सभासद आहेत. स्त्री प्रश्नांसंदर्भात काम करणाऱ्या पुण्याच्या नारी समता मंचच्या स्थापनेपासून डॉक्टर गीताली यांचा सक्रिय सहभाग आहे. स्त्री पुरुष समतेबाबत पुरुषांमध्ये जाणीव जागृती करणाऱ्या पुरुष उवाच पुणे गटात गेली 20 वर्ष त्या सक्रिय आहेत. आकाशवाणीवरील अनेक चर्चांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. वृत्तपत्रात देखील त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. तर अशा या शास्त्र, लेखन, कला, सामाजिक जाणीवेचं पुरेपूर भान असणाऱ्या डॉक्टर गीताली, स्वर्गीय विद्या बाळ यांची धुरा यशस्वीरित्या सांभाळणारं एक आदर्श व्यक्तिमत्व. मी आता डॉक्टर गीताली यांना विनंती करते की त्यांनी ह्या विशेषांकाचं प्रकाशन करावं. त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, माननीय दीपा देशमुख यांनी देखील या प्रकाशन सोहळ्याच्या क्षणात सामील व्हावं आणि रसिक श्रोते हो आपण देखील. तर आता आपण स्क्रीनवर बघणार आहोत हा विशेषांक. आज यशवंत सर शेअर झालाय का? हा आडव्या बाजूला आहे तो. छान, अभिनंदन. हा, हे आपल्या विशेषांकाचं पहिलं पान आहे आणि मी 2 शब्द बोलण्याची विनंती डॉक्टर गीताली यांना करतेय. प्रथम चांगुलपणाची चळवळ वसंत ऋतूचा विशेषांक, हा द्वैवार्षिक विशेषांक, विशेषांक याचं प्रकाशन झालं असं जाहीर करताना मला खूप खूप आनंद होतोय. कारण आजचा पुस्तक दिन हा दिवस आहे आणि या दिवशी आपण याचं प्रकाशन करतोय, याला विशेष महत्व आहे असं मला वाटतं. आणि हा अंक मी बघितलाय, हा अंक अतिशय देखणा झालाय आणि खरोखर प्रत्येकाच्या मनातल्या अंतरंगाचा चांगुलपण जे आहे ते बाहेर यायला याच्यातून खूप मदत होणार. धन्यवाद. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत आपण हा अंक प्रकाशित झाला असं जाहीर करूयात. आणि मी आता डॉक्टर गीताली यांना विनंती करते की त्यांनी बहुमोल आपले विचार सर्वांशी शेअर करावे, मार्गदर्शन करावं आम्हा सर्वांना. डॉक्टर गीताली. नमस्कार. प्रथम चांगुलपणाच्या चळवळीचा हा जो वसंत ऋतूचा विशेषांक आहे हा प्रकाशित करताना खरोखर मला खूप आनंद झालाय. याबद्दल मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, संपादक शुभांगीताई आणि त्यांची टीम यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. आणि मला या सोहळ्यामध्ये तुम्ही सहभागी करून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा अंक मी बघितला, मला शुभांगीताईंनी काल पाठवला तसा, आणि खरोखर शुभांगीताई तुमचं मनापासून अभिनंदन. अंक अगदी छान झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे महाराष्ट्रातले भौगोलिक दृष्ट्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले तुम्ही वेगवेगळे चांगले उपक्रम घेतले याच्यामध्ये. आणि ते उपक्रम असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था सुद्धा वैविध्यपूर्ण आहेत. म्हणजे सगळे राईट फ्रॉम पर्यावरणापासून, जसं आपण दीपस्तंभाविषयी बोललो यजुरेंद्र यांच्या, तर तो तर फारच म्हणजे अगदी थक्क करून सोडणारं त्यांचं काम आहे. आणि त्याच पद्धतीने साळी मॅडमचं जे आहे, नंतर अन्न क्षेत्र फाउंडेशन नागपूर आहे. म्हणजे आपली भूक आहे, तहान आहे, ज्ञान आहे आणि कुठेतरी एक आधार लागतो माणसाला, तो आधार असणं, असं सर्व प्रकारांनी तुम्ही या अंकामध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. तो मला खूपच कौतुकास्पद वाटतं. आणि मला असं वाटतं की चांगुलपणाची चळवळ ही मला अतिशय जवळ गाठणारी चळवळ आहे. त्याचं कारण मुख्य म्हणजे चांगुलपणा आणि चळवळ
हे दोनही शब्द माझ्या अगदी जिव्हाळ्याचे शब्द आहेत. म्हणजे आपण जसं म्हणतो की अगदी मनाशी हृदयाशी असणारे हे दोन शब्द आहेत. कारण आपल्याला माहित आहे की चांगुलपण हे प्रत्येकाच्या मनामध्ये खरं म्हणजे कुठेतरी असतं, पण ते बाहेर येतं असं काही काही वेगळ्याच प्रसंगाच्या वेळेला ते बाहेर, आणि ते बाहेर येऊ द्यायला आपण वाव देणं म्हणजेच ही चांगुलपणाची चळवळ. आणि आपल्याला माहित आहे की आपण म्हणतो की सामर्थ्य आहे चळवळीचे, म्हणजे एकट्या दुकट्याने काहीतरी प्रयत्न करण्यापेक्षा जेव्हा चळवळ म्हणून आपण सगळं एकत्र येतो आणि एकजुटीने प्रयत्न करतो, तेव्हा कुठेतरी बरोबर ठिकाणी तो घाव बसतो म्हणतात आपण. म्हणजे जसं परिवर्तन करायचं असेल किंवा काहीतरी आपल्याला चांगली गोष्ट घडवून आणायची असेल तर ती एकजुटीने एकत्रितपणे केली तर ती प्रभावीपणे. आणि म्हणून मला चांगुलपणाची चळवळ हे मी आताच्या कुरुशिवाच्या दिवाळी अंकात सुद्धा ज्ञानेश्वर मुळे सरांचं घेतलं होतं, तर तो मला ही संकल्पनाच खूप आवडली. म्हणजे कसं होतं की चळवळ जसं मी म्हटलं की माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी म्हणजे जाती अंताची चळवळ आहे, स्त्री पुरुष समतेची चळवळ आहे, नर्मदा बचाव आंदोलन आहे, कित्येक चळवळी आपल्याला माहित आहे. शेतकरी आंदोलन जोरात चालू आहे. हे सगळं चालू असताना काही वेळेला असं होतं की चळवळीमध्ये आपल्याला खूप फोर्सफुली मागण्या करायला, चळवळीमध्ये आपल्या ज्या मागण्या असतात त्या बऱ्याच वेळेला व्यवस्थेच्या विरोधात असतात, सरकारच्या विरोधात जाऊन आपल्याला काहीतरी संघर्ष करावा लागतो. आणि त्याच्यामुळे असं होतं की त्या चळवळी कितीही महत्वाच्या असल्या तरी सुद्धा सर्वसामान्य माणसाला सहसा कुठे संघर्ष करावा असं वाटत असतं. त्याला आपलं म्हणजे जे आपण आपल्यासारखे जे प्रस्थापित लोक असतात त्यांना आपलं आपलं जे चाललं आहे ते चालू राहावं असं वाटत असतं. आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी संघर्ष, कुठेतरी मोठ्या घोषणाबाजी, कुठेतरी जाऊन मोर्चे काढणं या पद्धतीच्या गोष्टी नको. पण मनात जे चांगुलपण असतं ते चांगुलपण व्यक्त करणं, आणि नुसतं व्यक्त करणं नाही तर कुठे कुठे आपण चांगुलपणातून दुसऱ्याच्या उपयोगी पडू, आपण काय करू शकू याचा विचार करणं आणि त्याची कृती करणं, याच्यासाठी माणूस उत्सुक असतो आणि त्याला ते चांगलं पण. मला आता असं वाटतंय की आपली ही चांगुलपणाची चळवळ ज्या पद्धतीने मगाशी तुम्ही म्हणालात की 365 दिवस चांगल्या चांगल्या लोकांशी आपण बोलतोय की जे कामं करतात आणि ते कामं या चांगुलपणातून असतात. म्हणजे ही सगळी आपण जसं म्हणतो की व्हायरस आहे आणि तो खूपच संसर्गजन्य आहे, तो एकीकडे आपल्याला नकोय, पण हा चांगुलपणाचा व्हायरस जो आहे तो जितका संसर्गजन्य आणि जितक्या प्रभावीपणे संसर्गजन्य होईल ते आपल्याला हवं. आणि आता जसं मी म्हटलं की सुरुवात करायच्या आधीच मला असं वाटतंय की आजच्या करोना महामारीच्या काळामध्ये ऑक्सिजनच्या अभावी जे अनेक जीव गेले त्या जीवांच्या याला आधी आपण आदरांजली वाहूया. त्यांचे जे नातेवाईक या सगळ्या याच्यामध्ये दुःखी कष्टी आहेत, कुठेतरी संतप्त सुद्धा आहे, त्यांच्या याच्याची आपण आपली सहवेदना सांगूया आणि मग पुढे जाऊ. ही चांगुलपणाची आपली चळवळ अशा वेळेला काय करणार आहे, म्हणजे मगाशी ज्ञानेश्वर मुळे सरांशी बोलत असताना जसं झालं की आपली जी व्यवस्था आहे व्यवस्थेलाच मोठी कीड लागते आणि व्यवस्था कुठेतरी कोलमडण्याच्या अवस्थेत आहे आणि ती एका अर्थाने आता कोलमडल्यासाठी. आपल्या चांगुलपणाच्या चळवळीमध्ये आताच्या क्षणाला आपण काय म्हणणार की खरंच आहे व्यवस्था वाईट आहे, काहीतरी करप्शन आहे आणि बरंच काय काय आहे, कुठे कुठे संयोजन नीट नाहीये, व्यवस्थापन नीट नाहीये, हे खरंच आहे. पण आता आपल्याला ब्लेम गेम करायचा नाही. तर आता आपल्याला काय करायचंय की आपल्या सर्वांच्या मधला जो चांगुलपणा आहे, आपल्या सगळ्यांच्या मध्ये जी दुसऱ्याला मदत करण्याची, दुसऱ्याचा जीव वाचवण्याची ऊर्जा आहे, इच्छा आहे, ती सर्व एकत्रित करायची आणि त्याचं कुठेतरी नियोजन करून आपल्याला कमीत कमी लोकांना या सगळ्या कोरोना महामारीचा त्रास होईल, प्राणवायू नसण्याचा त्रास होईल, याचा सगळा आपण कुठेतरी एक आपल्या मनातून आणि नुसतं मनातून नाही तर कृतीतून काहीतरी हे करूया. तर हे कृतीतून करत असताना कुठेतरी आपल्याला व्यवस्थेशी टकराव द्यावा लागतो आणि हा टकराव देत असताना बाहेर आंदोलन लोक करतातच आहे. तर या आंदोलनाविषयी निदान आपण सहअनुभूती दाखवू, ते आंदोलन काय आहे, कशासाठी चालू आहे आणि ते या लोकशाही व्यवस्थेत कसं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय की आत्ताची व्यवस्था पूर्ण कोलमडून गेलेली आहे तेव्हा त्याला व्यवस्था जबाबदार आहेच, सरकार जबाबदार आहेच, पण जर का आपल्या देशात लोकशाही आहे, संविधान आहे, तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही व्यवस्था या टोकापर्यंत जायला आपण सुद्धा जबाबदार आहोत.
म्हणजे आपण असं जेव्हा म्हणतो की एक बोट दुसऱ्याकडे दाखवलं की 4 आपल्याकडे असतात, तेव्हा आपल्याला हा विचार करायला पाहिजे की आपल्या या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण राजकारणाला कसं वाईट म्हणत गेलो, आपण राजकारणात कसे सक्रिय झालो नाही, आपण राजकारणाविषयी कसे सजग झालो नाही, या सगळ्याचा जो दोष आहे तो आपल्यावरती आहे. एक सजग नागरिक म्हणून आहे. आपल्याला कुठेतरी लोकशाही म्हणजे मतदान करणं इतपतच बऱ्याच जणांना जो अर्थ कळला आहे आणि कुठेतरी सतत राजकारणाला नावं ठेवली की आपण म्हणजे मी नाही त्यातली कडीला वाहतली अशा अर्थाची जी आपल्याकडे म्हण आहे. मला वाक्प्रचार आणि म्हणी या भयंकर आवडतात, कारण त्या सगळ्यांना अनुभवाचं संपृक्त सगळं ज्ञान त्याच्यामध्ये आलं. तर सतत म्हणणं की राजकारण कसं वाईट आहे, आम्ही नाही राजकारण करत, याच्यातून काही साध्य होत नाही. उलट याच्यातूनच आपली लोकशाही कुठेतरी कोलमडायला आली आहे. याचं आपण शिक्षित प्रस्थापित लोकांनी पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या चांगुलपणाच्या चळवळीची दिशा कुठेतरी सर्वसामान्यांमधला चांगुलपणा आपण वरती आणत असताना, त्यांना कुठेतरी कृती करण्यासाठी प्रवृत्त करत असताना, सगळ्या लोकांना आपण राजकारण वाईट नाही याविषयीची एक जागृती करायला पाहिजे. कारण राजकारणाला वाईट म्हणून आपण सज्जन होतो, हे जे आता काहीतरी एक मनामध्ये बसलंय ना आपल्या प्रस्थापितांच्या सगळ्यांच्या, ज्यांना जैसे ती परिस्थिती हवी आहे त्यांना ते मनातलं काढून टाकायचं. आणि कुठेतरी आपण दोषी आहोत, म्हणजे तुम्ही असं कोणालाच म्हणत नाही, आपण सर्व मिळून या व्यवस्था कोलमडण्याला दोषी आहोत. हे जर का एकदा आपण स्वीकारलं, म्हणजे कुठल्याही गोष्टीला बदलायचं जेव्हा असतं तेव्हा पहिल्यांदा सत्य काय आहे, वास्तव काय आहे, ते कितीही कटू असलं तरी ते आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे समजून घ्यायला पाहिजे, त्याचा स्वीकार करायला पाहिजे आणि मग ते बदलायचं कसं याच्याविषयी सखोल अभ्यास करून कुठेतरी कृतीच्या लेवलला काय काय करू शकतो हे बघायला पाहिजे. मला सतत असं वाटत आलंय की चांगुलपणाच्या चळवळीचे प्रणेते जे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आहेत, त्यांना एकूण प्रशासनाचा, एकूण आंतरराष्ट्रीय आंतरराज्यीय याचा जेवढा अनुभव आहे, या सगळ्या अनुभवाचा फायदा आपल्या सगळ्यांना व्हायला पाहिजे. आणि तो होत असताना एकूण कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण जाऊया चांगुलपणाच्या चळवळीकडे. तर आता खूप आपण काय काय संस्थांच्या दिवाळी अंक सुद्धा मी बघितला, त्याच्यामध्ये पण खूप चांगल्या चांगल्या लोकांच्या तुम्ही मुलाखती घेतल्या आहेत, चांगलं कार्य समोर यायला बघितलंय. तेव्हा मला आता असं वाटतं की सर्वसामान्य अगदी साधा माणूस आहे, आत्ताच्या अंकात सुद्धा कुठेतरी सर्वसामान्य कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातून चांगुलपणाचं हे आपण घेतलेलंच आहे. हे जास्तीत जास्ती करत जाऊया असं मला वाटतं की सामान्य माणसांशी खूप बोल, आणि तो सामान्य माणूस असामान्य कसा वागला, कुठल्या परिस्थितीत वागला, ज्याचं एकूण दुसऱ्यांना म्हणजे मगाशी म्हटलं तसं संसर्ग होण्याच्या दृष्टीने अगदी साधा आहे, पण तो कसा चांगला वागू शकला, कशी कृती करू शकला, हे आपण सतत समोर आणायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की विनोबा भावे जसं म्हणतात की प्रकृती असते, संस्कृती असते आणि विकृती असते. म्हणजे प्रकृतीनुसार आपल्याला भूक लागली, आपण खाल्लं गप्प बसतो. संस्कृतीनुसार दुसरा भुकेला आहे म्हटल्यावर आपण थोडीशी आपली भूक शिल्लक राहिली तरी हरकत नाही, पण आपल्या घासातला घास म्हणतो तसा ते. आणि विकृती म्हणजे स्वतःचं पोट भरलंय तरी दुसऱ्या भुकेल्या माणसाच्या कडनं ओरबाडून घे. आता या पद्धतीची विकृती खरं म्हणजे आज भांडवलशाहीमुळे आपल्या सगळ्यांमध्ये चालली, म्हणजे आपल्याला ती कळत नाही. तर ही विकृती काय आहे, तर मला असं वाटतं की आता 1 मे जवळ आलेला आहे आणि गेली 10 वर्ष मी सतत श्रमाची चोरी या विषयावरती बोलली. बाबा आढावांनी हा कन्सेप्ट मला एकदा नजरेला आणून दिला. श्रमाची चोरी म्हणजे काय, आपल्याला वस्तूंची चोरी माहित आहे, नंतर बौद्धिक याची चोरी केली म्हणतात, साहित्यिकांनी काहीतरी साहित्य चौर्य झालं असं म्हणतात, पण श्रमाची चोरी हा शब्द आपण कधी ऐकलाय? तर मला असं वाटतं की श्रमाची चोरी ही संकल्पना ही आता खरं म्हणजे परवलीची संकल्पना आहे. म्हणजे काय होतं की आता समजा आपले घर काम करणारी आपली सहकारी, तिचा काहीतरी 1 महिन्याचा पगार ठरलाय, कामाची बोली ठरली, आपण जाता तिला 4 गोष्टी जास्ती करायला सांगतो आणि त्या जास्ती 4 गोष्टी करायला सांग, ती सुद्धा करते, कारण आपण कुठतरी तिला पैसे देत असतो, आपण कुठतरी घरात काहीतरी राहिलेलं तिला देत असतो, त्याच्यामुळे तिला असं वाटतं की ठीक आहे ही देवाणघेवाण. तर ही मानवी देवाणघेवाण नक्की आहे, ती व्हायलाही हरकत नाही, म्हणजे प्रत्येक गोष्ट काही सारखी पैशातच मोजायला पाहिजे असं नाही, पण मुळात संकल्पना म्हणून आपल्या हे लक्षात येत आहे का की आपण त्या आपल्या सहकार्याचे श्रमाची चोरी करतो.
तिला आपण बोललो आहे तेवढ्या पैशाहून जास्ती तिच्याकडून श्रम करून घेतो. आता भांडवली व्यवस्थेत हे आपण सगळंच करतो आहोत. आणि म्हणून मी म्हटलं की एका अर्थाने आपण सगळे विकृत झालो आहोत की आपण चंगळ करतो आहे, आपण आराम करतो आहे आणि दुसरी माणसं श्रम करतात. बरं करतायत तर करतायत, त्यांची श्रम आपण त्याला प्रतिष्ठा देतोय का? की श्रम करणाऱ्या माणसाला आपण हमाल असेल, आपली घरकामदार असेल आणि कोणी कामगार असतील, रस्त्यावरून जाणारे कष्टकरी असतील, त्यांच्याविषयी आपल्या मनात पुरेसा आदर आहे. बांधकामगार असतात, त्यांनी आपली घरं बांधली. आपल्याला असं वाटतं का की अरे यांच्या जीवावरती आपण, तर या पद्धतीची संकल्पना श्रमाची चोरी याचा आपण प्रसार करायला. आणि मग आपल्या चांगुलपणामध्ये कणभर सुद्धा श्रमाची चोरी कशी होणार नाही याचा आपण विचार केला पाहिजे. या पद्धतीने वेगवेगळे पैलू आयुष्यातले बघायला पाहिजे की कुठे कुठे आपण चांगुलपणाची वाट धरू शकतो. आणि जी लोक वाईट आहेत, म्हणजे जास्ती अंशाने वाईट आहेत आणि थोडासा त्यांच्यामध्ये चांगुलपणा आज वागताना दिसतोय, तर त्यांच्यातला वाईटपणा कमी कसा आणि त्यांच्यामधला चांगुलपणा वाढीला कसा, याच्याविषयी आपण काहीतरी एक विचार मंथन करायला पाहिजे, काहीतरी एक कृती कार्यक्रम द्यायला पाहिजे. आणि आता आपण सर्व म्हणतोय की आपलं सर्जनशीलता, नंतर सकारात्मकता, समावेशकता हे आपले महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि आपण शांतीविषयी बोलतोय, आपण समाधानाविषयी बोलतोय, सौख्याविषयी बोलतोय. तर समाजाचं हे सगळं स्वास्थ्यपूर्ण, शांतीपूर्ण जगणं होण्यासाठी हा चांगुलपणा जो आहे प्रत्येकाच्या मनामधला, हा जितका जास्ती आपण काय जोजवू शकतो, जास्तीत जास्ती आपण बाहेर काढू शकू. आणि एकमेकांचे हात धरून स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव, म्हणजे मला असं वाटलं की आपल्या चांगुलपणाच्या याच्यात कुठेतरी समता हे मूल्य खूप महत्वाचं आहे आणि ते यायला पाहिजे. कारण समता म्हणजे सारखेपणा नाही, पण समता म्हणजे प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा एकाच मूल्याची. म्हणजे आपण म्हणताना मारे म्हणतो एक मत, एक पद, एक मूल्य, पण प्रत्यक्षात ते आहे का? तर प्रत्यक्षात ते नाही आहे. तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण ही चांगुलपणाची चळवळ कशी कशी पुढे नेऊ शकतो, त्याच्यासाठी काय वेगवेगळ्या आपण समजा समित्या करू शकू का, वेगवेगळे कृती कार्यक्रम करू शकू का, वेगवेगळ्या पद्धतीने माणसांपर्यंत पोहोचू शकू का, हे आपण बघूया. आणि चांगुलपणाची चळवळ ही आता खूप छान जोमात चाललेली चळवळ. तर मला असं वाटतं की ई मॅगझिन आता आपण काढलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यांना ई मॅगझिनचं महत्व खूप कळलेलं आहे. एकूणच आपण देश विदेशात पोहोचू शकतो, सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर या माध्यमातून आपण सतत पुढे जाणं, संवाद चालू ठेवणं. आणि मी मगाशी म्हटलं तसं सर्वसामान्य माणसांची बोलणं, म्हणजे जशा आता आपण गप्पा मारतोय, त्या गप्पा मारत असताना कुठेतरी बरीचशी असामान्य माणसं आहेत. त्या असामान्य माणसांच्या बरोबरच कुठेतरी एखादा कष्टकरी माणूस असणं, कुठेतरी घरकामदार असणं, तिच्याशी बोलणं, तिचे काय समस्या आहेत, तिची नाती संबंध कसे आहेत, याविषयी बोलत राहणं. या सगळ्यातून मला असं वाटतं आपली ही जी चांगुलपणाची चळवळ आहे ही जास्ती संपन्न, जास्ती भक्कम पायावरती उभी राहील. आणि या पद्धतीने आपण पुढे गेलो तर खरोखरच आपला समाज चांगला होईल. आणि आज जो व्यवस्थेला कीड लागली, ती कुठेतरी व्यवस्था सुधारण्यापाशी आपण जाणं या चांगुलपणाच्या चळवळीत. आणि ते छोटं छोटं असेल, म्हणजे आपल्याला गोवर्धन पर्वताची गोष्ट माहित आहे. आपल्या एकूणच पौराणिक आणखी या ज्या गोष्टी असतात या खरोखर खूप चांगला हितोपदेश करणाऱ्या असतात, की प्रत्येकाने थोडा थोडा हात लावला तर एवढा मोठा गोवर्धन पर्वत आहे, तो आपण उचलू शकतो. त्याच्यामुळे आपण घाबरून जायचं कारण नाही की व्यवस्था एवढी भक्कम आहे, ती ज्या पद्धतीने असते ती हलवणं अतिशय अवघड असतं. तर या व्यवस्थेला आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्या न घाबरता आपण बऱ्यापैकी व्यवस्थित आणू शकतो, जर का आपण सर्वसामान्य सर्व एकत्र आलो आणि आपल्यातल्या चांगुलपणाने एकजूट दाखवून व्यवस्थेच्या विरोधात छोटे छोटे असतात संघर्ष, तर ते कुठेतरी संघर्ष करण्याची गरज. म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही, हा चांगुलपणा एका अर्थाने खूप समाधान देणारा, आल्हाददायक आहे, तसाच कुठेतरी संघर्ष हा धगधगता असतो. पण त्या धगधगत्या संघर्षामध्ये कुठेतरी माणसाचा कस पण लागतो. सतत संघर्ष करा असं मी अजिबात म्हणत नाही, पण कुठेतरी छोटासा संघर्ष करूया, कुठेतरी ती धग जाणून घेऊया की काय वाटत असेल
झोपडपट्टीतल्या माणसांना जगत असताना, की आपला 3 बेडरूमचा फ्लॅट आहे, तिथे त्यांच्या किती हजारांमध्ये टॉयलेट्स किती कमी आहेत. तर या पद्धतीची संवेदनशीलता आपल्यामध्ये आणणं, म्हणजे इथे मी एकच उदाहरण देते आणि थांबते. आमच्या सोसायटीमध्येच राहणारी एक मैत्रीण आहे, तर ती खूप संवेदनशील. ती मला असं म्हणत होती की गीताली, मला असं वाटतं की पाण्याची एवढी टंचाई आहे, तर आपण कसा काय शॉवर घ्यायचा, आपण नको शॉवर घ्यायला, आपण एका बदलीत आंघोळ करू, असं मला वाटतं. तर म्हणाली, मी असं काहीतरी म्हटलं तर माझे नातेवाईक म्हणतात की हे काय फ्लॅटमध्ये राहायचं ना, अशा पद्धतीने काय होतं का, यांनी काय होणार. तर मला असं वाटतं यांनी काय होणार आहे, हा जो एक आपल्याला दिलेला असतो ना प्रत्येकाने वाचवण्यासाठी, म्हणजे आपण काही करायला नको, यांनी काय होणार आहे, एवढी मोठी व्यवस्था आहे, आवाढव्य इतकी बिघडली आहे, आकाशच फाटलंय, कुठे ठिगळ लावणार, असं म्हटलं की आपण सुटतो. तर तसं न करता जिथे जिथे आपल्याला ज्या पद्धतीने वाटतंय की मला एकाच बादलीत आंघोळ करून समाधान वाटणार आहे एका अर्थाने, की मी काहीतरी पाणी वाया जाऊ दे, तर या पद्धतीनेच विचार, या पद्धतीनेच्या कृती छोट्या छोट्या असतील ते आपण करत राहूया, एकमेकांशी जोडत राहूया. यातून आपली चांगुलपणाची चळवळ अजून अजून छान पुढे जाईल. त्यासाठी तुम्हा आम्हा सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा ज्ञानेश्वर मुळे सर, सुभागीताई, तुमचं आणि सगळ्या टीमचं खूप मनापासून मी अभिनंदन करते. आणि मला या सगळ्या छान सोहळ्यामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. सांगितलं डॉक्टर गीताली, आणि अतिशय समर्पक शब्दात सांगितलं. आणि खरंच चांगुलपणाच्या चळवळीचा व्हायरस आपण सगळीकडे पसरूया, हे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आणि समाज बदलवायचा असेल तर आपण स्वतःपासून सुरुवात करूया, आणि प्रत्येकाने जर असा बदल घडवला तर नक्की आपलं हे स्वप्न साकार होणार, याची आम्हाला आशा वाटते. आणि तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला एक दिशा दाखवली की कसं या चळवळीचा वापर आपण करून घेऊ शकतो, कसा संघर्ष देखील महत्वाचा आहे, आणि समता म्हणजे नक्की काय, अशा बऱ्याच गोष्टींवरती तुम्ही उजेड टाकला. खरंच खूप छान वाटलं. आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे तो डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांच्या शिकवणीचा, त्यांच्या विचारांचा. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांचा जीवन प्रवास, त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांनाच प्रेरणा देणारं आहे. ते परिचय नको, आता परिचय नको, खूप झालं. बस बस बस, इथेच थांब, मी बोलायला सुरुवात करतोय बरं का. एक 2च मिनिटं सर, काही प्रेक्षक एक मिनिट नाही, काही आवश्यक नाहीये. ठीक आहे, एकच ओळ फक्त बोलते मी. प्रथित यश साहित्यिक प्रशासकीय सेवेचा 35 वर्षांचा अनुभव गाठीशी आहे, आणि या अनुभवाचा सदुपयोग ते समाज परिवर्तनासाठी करतायत. तर मी सरांना आता विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद, थांबल्याबद्दल धन्यवाद. आणि काय की अशा औपचारिकतेत वेळ घालवण्यामध्ये काही फारसा अर्थ नाहीये, सगळ्यांना माहिती आहे आता. पण पुन्हा आभार तुझे. आणि गीताली जी, खूप खूप आनंद वाटला की तुमच्या हस्ते या अंकाचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं. आणि या ठिकाणी दीपा उपस्थित आहे. दीपा ही आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीची मेंबर आहे आणि मुख्यतः मार्गदर्शक. आणि तिच्यासारखी व्यक्ती या चळवळीशी अगदी वरच्या पातळीवरती जोडली असणं हे चळवळीचं भाग्य आहे. पण तुम्ही फार काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत ज्याच्यावरती दुमत होण्याचं अजिबात कारण नाही. पूर्णपणे मी सहमत आहे. संघर्ष हा चळवळीचा आत्माच असतो. आणि आपण एकदा ठरवलं की लोकशाही प्रधान व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये संघर्षाला स्थान आहे, ते विधायक पद्धतीने तो संघर्ष करता आला पाहिजे. हिंसेला त्यात स्थान असता कामा नये. आणि त्याच्यामध्ये समाजाच्या उत्थानाची एक दिशा असली पाहिजे, म्हणजे दिशाहीन संघर्ष असू नये. आणि मी आज तुम्ही प्रमुख वक्ते असल्यामुळे मी फारसं बोलत नाही, पण मी एवढंच म्हणेन की ह्या चळवळीचे वैशिष्ट्य तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक नर्मदा बचाव आंदोलन आहे, स्त्री विषयक चळवळी करणारे लोक, काम करणारे लोक आहेत, मुलांच्या प्रश्नांविषयी काम करणारे लोक आहेत, दिव्यांगांच्या विषयी काम करणारे लोक आहेत, आणि त्याशिवाय सामाजिक समतेच्या चळवळीमध्ये गुंतलेले, वेगवेगळ्या प्रकारे गुंतलेले लोक आहेत, आर्थिक प्रश्नांच्या चळवळी घेऊन काम करणारे लोक आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन काम करणारे लोक आहेत. आमची अशी इच्छा होती की या सगळ्या चळवळींचा एक बिंडा
बांधून, एक मुळी बांधून एक या सगळ्या चळवळींना एक नैतिक सामर्थ्य मिळवून देण्याचं काम कुठल्या तरी संस्थेनं करणं आवश्यक आहे. तर ही संस्था सगळ्यांना बांधणारी संस्था आहे आणि कुणावरही बंधन न टाकता त्यांचं स्वातंत्र्य जपत, त्यांचं काम आणि त्या कामाचं महत्व जपत सगळ्यांना पुढे घेऊन जाणारी अशा एका चळवळीची गरज होती, हे मी खूप अभ्यासानंतर समजून चुकलेलो आहे. आणि तरच शासन दरबारी त्याची नोंद होईल, तरच. आणि हे करत असताना शासनाला शत्रू न मानता त्या सहप्रवासी मानणं आणि आपले मतभेद स्पष्ट सांगणं, कारण आणि शासनाच्या अनेक ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत सक्रिय पद्धतीने पोहोचवायला शासनाला सुद्धा महत्व करणं आणि तिथल्या ज्या उणिवा आहेत त्या निसंकोचपणे त्यांना दाखवून देणं, मांडणं. मग ते कार्यक्षमता असो, दिरंगाई असो, दुर्लक्ष असो आणि एकंदरीतच अव्यवहार्य अशी अंमलबजावणी असो, या सगळ्यांच्या विरुद्ध आपला संघर्ष आहे. तो विधायक पद्धतीने आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूलभूत मूल्यांशी, जी मूल्य घटनेत आहेत त्यांना पकडून आपण हे चालवतोय. संस्थेची कार्यपद्धती अजून अधिकाधिक स्पष्ट होत जाईल. त्याच्यामध्ये प्रबोधन, प्रशिक्षण आणि परिवर्तन हे 3 आपण प्रकार म्हणता येईल ते त्याचे हे आहेत. आणि अगदी खालच्या गाव पातळीवरती काम आणि उत्तम प्रकारे शासनाशी संबंध ठेवणं आणि काम करून घेणं, आपल्या पॉलिसीज बदलायला लावणं, ह्या सगळ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची उर्मी आणण्याचं काम ही चळवळ करेल नजीकच्या काळामध्ये. 1.5 वर्षामध्ये आपण बरंच अंतर प्रवास करून आलेलो आहोत आणि अजून अंतर खूप आपल्याला पार करायचंय. आणि या प्रवासात दिवाळी अंकानं मोठी भूमिका बजावलेली आहे. खूप छान स्वागत झालेलं आहे. पहिला दिवाळी अंक होता तो आपला. अनुभवी आहोत आपण सगळे अजूनही. या चळवळीतलं पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे. आज एक छोटंसं दुसरं पाऊल टाकलोय. आजूबाजूची कोविडची परिस्थिती जी आहे ती अत्यंत चिंताजनक आहे, पण आपण आपली चैत्र पालवी जी आहे, अंकुर जो आहे, हुंकार जो आहे तो टिकवला पाहिजे आणि त्या भूमिकेतून आपण काम करतो आहोत. आपण अनेक तरुणांना प्रोत्साहित केलेला आहे, करतो आहोत आणि त्यांना सुद्धा एक मंच देत आहोत भविष्य घडवण्यासाठी. तर मला वाटतं तुमचं जसं मिळून साऱ्या जणी आहेत तसे आपण मिळून सगळेजण, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हाच आपला ध्यास आहे आणि त्याला पर्याय नाही. आणि हे सगळं करत असताना आपल्याला आपल्याच घटनेची खूप मोठी घटनेचा खूप मोठा पाठिंबा आहे, तो पूर्णपणे त्याचा फायदा घेऊन पुढे जात जाणे आणि आजची परिस्थिती बदलणं, पूर्ण त्याच्यात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करणं हा आपला ध्यास आहे. परिपूर्णतेकडे जाणं कठीण आहे, पण आपल्या परीने आपण निश्चित प्रयत्न. तुम्ही आज या कार्यक्रमात आलात, खूप आभार. दीपाचं मार्गदर्शन नेहमी उपलब्ध असतं, तिचेही आभार. आणि शुभांगीने अप्रतिम काम केलेलं आहे. दिवाळी अंकाचंही आणि आताच्या या डिजिटल अंकाचंही. परिश्रम कसे करावेत, शिस्त कशी बाळगावी आणि गुणग्राहकता कशी असावीचं एक उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. आणि अल्पावधीमध्ये फार त्याला मॅच्युअर्ड पद्धतीने ते या अंकाचं काम करते. तिला खूप खूप धन्यवाद आणि तिचे आभार. नमस्कार. धन्यवाद सर. तुमच्या विचारातून कायमच एक अलौकिक ऊर्जा मिळत असते आम्हाला. तुम्ही किती म्हणलात की बोलू नका तरी आम्हाला बोलायला भाग पाडता, कारण तुमचे विचार आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला तुम्ही कायम काम करण्याचं बळ देता. आता आपण समारोपाकडे वळतो आहोत. तत्पूर्वी प्रबोधन, प्रशिक्षण, परिवर्तन या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. हे सगळ्यांनी मनात ठेवणं गरजेचं आहे. सर खूप छान तुम्ही आज त्यावरही प्रकाश टाकला. सुप्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांना आता मी समारोपाचे 2 शब्द बोलण्याकरता विनंती करते. दीपा देशमुख. सगळ्यांचं खूप स्वागत आहेच आहे आणि मी जास्त वेळ घेणार नाही. मी एवढंच सांगेन की हा अंक म्हणजे दिवाळी अंक जसा सुरेख झाला तसा या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सुद्धा अंक म्हणजे वसंतोत्सव अंक म्हणूया आपण, खूप छान झाला. विशेषतः 6 संस्थांची जी माहिती आहे आणि ती वेगवेगळ्या तऱ्हेने आलेली आहे. आणि आज मला गीतालीच्या बोलण्यातून
म्हणजे जर गीतालीला माझ्या तोंडून अरे तुरे बाहेर पडलं तर ती जवळीक आणि आदर हेच त्यातनं दिसेल, म्हणून मी गीताली संबोधते. तर गीतालीच्या बोलण्यातनं मला स्वतःलाही नेहमीच जाणवत असताना ते आज प्रकर्षाने जाणवलं की आपण एक म्हणजे कुठल्या अधिकारावर आहे, कुठल्या दिग्गज व्यक्ती आहेत, आणि मुलाखती घेताना सुद्धा ती किती प्रसिद्ध लेखिका आहे किंवा कलावंत आहे हे सगळं बघतो. तर याच्या पुढे म्हणजे लेखणीतून असेल, आपल्या ऑनलाईन कार्यक्रमातून असेल, कष्टकऱ्यांना, अगदी सर्वसाधारण सामान्य माणसांना, मग तो वॉचमन असेल, ती काम करणारी व्यक्ती असेल, कोणीही असेल, तिला आपण स्थान देऊया आजपासून असं मला वाटतं. आणि आपण म्हणजे माध्यम कुठलंही असो, ते छापील असो का ई असो, त्याचं महत्व आपल्या सगळ्यांना आहेच आहे. म्हणून मी अगदी थोडक्यात म्हणजे 2 शब्द सांगूनच थांबते की अनंत भावेनी जे म्हटलेलं आहे की पुस्तकं आपल्याला विश्व नागरिक बनायला सांगतात, तर ही गोष्ट मला स्वतःला खूप आवडते. आणि थांबताना मी आज पुस्तक दिने म्हणून हे सांगेन की आमची मैत्रीण निलिमा पालवणकर हिची कविता आमच्या मिळून साऱ्या जणीसाठी खूप महत्वाची आहे. आणि तिने जे म्हटलं आहे, तर लिखाणाचं महत्व आजच्या दिवशी म्हणजे आपला हा अंक तर प्रकाशित झालाच आहे आज, पण त्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतंय की ती जे म्हणते की पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो, पण त्यासाठी मनाला फुटाव्या लागतात संवेदनांच्या लक्ष पाकळ्या, आणि मग पुस्तकं उधळून टाकतात वसंतातले सगळे रंग. तर आपल्या अनेक उपक्रमांपैकी हा जो उपक्रम आहे, मग तो छापील असेल, ई असेल, तर ते रंग सगळे आपण या चांगुलपणाच्या चळवळीतून उधळत जाऊया आणि एक उत्सव साजरा करूया आपल्या जगण्याचा. मी इथेच थांबते. दीपा, खूप वाटलं. नेहमीप्रमाणे उत्तम मनपूर्वक आभार. मार्गदर्शन असतं. मी कधी आरे म्हणते, कधी आहू म्हणते तुम्हाला, पण खूप छान प्रेरणादायी तुमचं बोलणं झालं. का थांबलात? बोला. आवाज येत नाही. हा, माझं बंद झालं होतं. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत. आपण विशेषांकाचं प्रकाशन केलंय. हॅलो, ऐकू येतंय ना? हो. आता हा विशेषांक आपण सर्वांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू व्हॉट्सअपच्या द्वारे. आणि चांगुलपणाची चळवळ, या चळवळीमध्ये जास्तीत जास्त लोकांना सामील करण्याचा प्रयत्न करूयात. सकारात्मक, सर्जनशील, संवेदनशील असं सुंदर जग निर्माण करूयात. आणि सगळ्यांच्या मनामनातला चांगुलपणा आपण जास्तीत जास्त प्रेरणेने बाहेर कसा येईल ह्याचा विचार करूया. मी डॉक्टर गीताली यांचे मनापासून आभार मानते. एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी या समारंभास उपस्थित राहून प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली, त्याचं श्रेय दीपाला आहे. त्याचप्रमाणे कायम सहकार्य करणाऱ्या दीपा देशमुख यांचे देखील मनापासून आभार. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आणि प्रसिद्धी सांभाळणाऱ्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या रुपाली भोसले आणि मुख्यत्वे यशवंत शितोळे यांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांचे देखील आभार. आणि सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार. आज जागतिक पुस्तक दिन. पुस्तकं म्हणजे जागृत देवता, त्याची सेवा करून त्वरित वरदान मिळवता येतं. तेव्हा आज आपण एक निश्चय करूया की वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं वाचून आपलं आयुष्य अधिक समृद्ध करूयात आणि चांगुलपणाच्या चळवळीच्या या वाटेवर अविरत चालत राहूया. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. 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 खूप छान वाटलं.